मुंबईतील महाराष्ट्रातील एक सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ वरळी मतदारसंघ आणि त्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। संदीपजी, अतिशय अटीतटीची चुरशीची लढत सुरू आहे। काल तुमच्यावर आरोप करण्यात आला किशोरी पेडणेकरांकडून की तुम्ही पैसे वाटप करताय। आज मतदानाचा दिवस आहे, काय सांगाल? किशोरी पेडणेकर या डोक्यावर पडलेल्या एक दिवसाच्या नर्स आहेत, त्यामुळे त्यांच्या गोष्टीला मी जास्ती महत्त्व देत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीचं नीच राजकारण या इथे चालू आहे की राजसाहेबांचं एक फेक पत्र तयार करायचं, लोकांना वाटायचं, अरे एवढी तुमची वाईट अवस्था झाली आहे। पण हे जे फेक पक्ष पत्र तयार करण्यात आलं, मी त्यावरच येतोय की आज सकाळी तुम्ही FIR पण दाखल केली आहे। तर हे फेक पत्र कोणी तयार केलं होतं, यामागे करणारे लोक कोण आहेत, कोणाचा पत्र? राजेश हाटले, जे शिवसेना शिंदा गटाचे शाखा प्रमुख आहे, त्यांनी आमचे पदाधिकारी अक्रूर पाटकर यांना पाठवलं। आता ह्याच्यापेक्षा काय मोठा पुरावा पाहिजे? पण हे पत्र तयार करत असताना त्यात राज ठाकरेंची सही देखील वापरली गेली आहे। हो, खोटी सही वापरली गेली आहे। मग या संदर्भात गुन्हा दाखल झालाय की आज कारवाई पुढे काय होते पोलिसांकडून? पोलिसांकडे आम्ही तक्रार केलेली आहे आणि त्यांनी मला आश्वस्त केलं आहे। आम्ही ऑब्झर्वर जे आहेत इलेक्शन कमिशनचे, त्यांच्याकडे पण तक्रार केली आहे आणि त्याच्या संदर्भात FIR दाखल करायचे त्यांनी आदेश दिले, त्या संदर्भात FIR दाखल होईल। आज मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल आणि मतदार जे आत्ताची हवा पाहून तुम्हाला काय वाटते, वरळी मतदारसंघाचे निकाल कसे असतील? तर निश्चितपणे 100% आमचा विजय आहे आणि म्हणून तर हे असे फालतू आणि नीच धंदे चाललेले आहेत। मग तुमची अजून कोणाबद्दल तक्रार आहे का मतदारसंघात? तक्रार असं कशाला, जनता आमच्या पाठीशी आहे। धन्यवाद। तर आपल्या सोबत होते संदीप देशपांडे, ज्यांनी आता सविस्तर संवाद साधलेला आहे की कशा प्रकारे एक तक्रार दाखल करण्यात आली आणि वरळी मतदारसंघ जो खूप चर्चेत आहे महाराष्ट्रामध्ये, त्या वरळी मतदारसंघात कशा प्रकारे राजकीय गरमागरमी ही मतदानाच्या दिवशी पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सोमेश कोलगे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।